जे आम्ही गेल्या 2.5 वर्षात काम केलं महायुती सरकारने, तेच आम्ही पुढे या ठिकाणी पुढे नेतोय। खरं म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे। गेल्या 2.5 वर्षात आम्ही विकास आणि जनकल्याण म्हणजे कल्याणकारी योजना यांची सांगड घातली होती आणि तेच धोरण आम्ही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून पुढे नेणार आहोत। आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचे जे विकसित भारत 2047 ही संकल्पना आहे त्याला त्यामध्ये हा अर्थसंकल्प आमचा मोठा योगदान देणारा ठरेल। कारण त्यांचं $5 ट्रिलियन जे काही स्वप्न आहे त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन महाराष्ट्राचा जो काही गोल आहे तो अचीव आरामशीर होईल। कारण नीती आयोगाने एकदा एका बैठकीत म्हटलं की मुंबई MMR मध्ये फक्त $1.1 ट्रिलियन काय म्हणताय $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे मुंबई आणि मुंबई MMR मध्ये। रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, चांगलं वातावरण आहे, इंडस्ट्रीला पोषक आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हे महाराष्ट्र झालंय। सांगण्याचं तात्पर्य एवढं, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दावोसला 2दा गेलो, जवळपास 7.5 लाख कोटीचं करारनामे झाले त्यावेळेस। आणि आता देवेंद्रजी आणि उदय सामंत आपले गेले त्यावेळेस किती 15 लाख जर आपण पाहिला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये। देवेंद्रजींनी तो सुरू केला, मी तेव्हा मंत्री होतो, मग मी मुख्यमंत्री झालो आणि आम्ही तो आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांच्या शिवाय त्याचं लोकार्पण केलं। आता त्या रस्त्यामध्ये इकोसिस्टीम तयार होते, नोड तयार होत आहे, त्या ठिकाणी सोलर आहे, त्या ठिकाणी विविध म्हणजे आपलं अमरावतीला मेगा टेक्सटाईल पार्क करतोय आपण। म्हणजे तिथल्या परिस्थितीनुसार मग शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आहे, हे सगळं म्हणजे ते एक व्हॅल्यू ऍडिशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आणि त्यामुळे कुठलाही रस्ता जो आहे, रस्ता फक्त महामार्ग नाही तर तो पूर्ण राज्याची एक इकोसिस्टीम आणि गेम चेंजर प्रकल्प आम्ही ठेवतो। अटल सेतू बघा, मुंबईचा कोस्टल रोड बघा, आता मगाशी भाषणात दादांनी सांगितलं मुंबई पुणेचा मिसिंग लिंक अर्धा तास आम्ही लवकर जाणार लवकर येणार। म्हणजे मुंबई पुणेमुळे तिकडे काय झालं, IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, मोबाईल इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं। तर एक रस्ता काय करू शकतो असं आम्ही अनेक रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या अर्थसंकल्पात घेतलेले आहेत। रस्ते, कनेक्टिव्हिटी, आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे। आज मुंबई गोवा कोस्टल मार्ग आम्ही करतोय, सागरी महामार्ग, पर्यटन वाढणार आणि इतर जे काही, त्यामुळे पर्यटनाला देखील पैसे ठेवले त्याच्यामध्ये। त्यामुळे तुम्हाला त्याचं गणित, जनधन योजना अशा अनेक योजना, महिलांना आत्मसन्मान, महिलांना आत्मनिर्भर करण्याचं जे त्यांचं संकल्पना आहे त्याच्यात आम्ही योगदान देतो। जसे शेतकऱ्यांना देखील नमो सन्मान शेतकरी योजना